आज आपण चर्चा करणार आहे उद्याचा जो पेपर आहे केमिस्ट्रीचा, तर त्याच्या जो काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. हे बोलण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच मुलांचा मला मेसेज आला, फोन आला की थोडीशी इम्पॉर्टंट द्या. आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी सुरुवातीपासून चांगला अभ्यास केला आहे तर त्यांच्यासाठी या गोष्टीची काही गरज नाही आहे. पण ज्यांना थोडंसं एकच दिवस राहिला आणि एका दिवसामध्ये काही पॉईंट्स तुम्हाला करायचे असतील तर या व्हिडिओचा थोडासा आधार तुम्ही घेऊ शकताय. आता याच्यामध्ये मी सुरुवात करतो तो सॉलिड स्टेटपासून. सॉलिड स्टेटमध्ये सुरुवात मला असं वाटतं तुम्ही करावी की क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस जे काही कंपाऊंड्स आहेत ना त्यांचा डिफरन्स केलेला बरा होईल. आणि त्यानंतर आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम हे 2 पॉईंट एक मला इम्पॉर्टंट वाटत आहेत. त्याबरोबर थोडंसं आयनिक क्रिस्टल थोडंसं बघावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक वाटतं आहे की ते जे काही तुम्ही 3 टाईपचे जे काही क्रिस्टल लॅटाईस बघताय ते म्हणजेच सिम्पल क्युबिक सेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक सेल, ह्या तिघांचे जे काही पॅकिंग इफिशियन्सी आहे तर पॅकिंग इफिशियन्सी तुम्ही थोडंसं ते इम्पॉर्टंट आहे. त्या 3पैकी एक येईल किंवा त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम येईल असं वाटतं आहे मला. आता याच्यामध्ये आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी काही रिलेशनशिप बिटवीन आहे, मोलार मास असेल किंवा डेन्सिटी आणि ऑफ द सबस्टन्स आणि युनिट सेल एज लेंथ आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत ना त्या सगळ्या थोड्याशा बघितल्या तर बरं होईल. या तिन्हीपैकी एक जे काही पॅकिंग इफिशियन्सी आहे ती किंवा त्याचा एक प्रॉब्लेम हा येण्याची शक्यता वाटते. त्याबरोबर तुम्हाला ॲटमचं मास, क्यूबचं मास, त्या ॲटमची रेडियस आणि त्याचं व्हॉल्यूम, डेन्सिटी, पॅकिंग इफिशियन्सी, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचं इंटर रिलेशनशिप तुम्हाला थोडंसं बघणं गरजेचं आहे असं वाटतं आहे. त्याबरोबर टेट्राहायड्रल व्हाईड आणि ऑक्टाहायड्रल व्हाईड हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्याबरोबर तुम्ही तिन्हीसाठी म्हणजेच तुमचा जो काही बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल असेल, फेस सेंटर्ड क्युबिक सेल असेल किंवा सिम्पल क्यूब असेल तर त्यांच्याबद्दलचा जो काय ए आहे, ए म्हणजे एज लेंथ आणि त्या ॲटमची रेडियस, ह्या दोघांचं जे रिलेशन असणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले थोडेसे करायला पाहिजेत. त्याबरोबर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सपैकी मला असं वाटतं की प्रॉब्लेम नंबर 1.3 आणि 1.5 हे जरा थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. त्याबरोबर डिफेक्टमध्ये बऱ्यापैकी सगळेच डिफेक्ट इम्पॉर्टंट असे वाटत आहेत, पण त्यापैकी थोडंसं वाटतं की तो शॉर्टकी डिफेक्ट इम्पॉर्टंट वाटतो आहे. त्यानंतर मग तुमचा इम्प्युरिटी डिफेक्ट पूर्णच इम्पॉर्टंट आहे तसा. त्यानंतर थोडंसं बँड थेरी थोडंसं बघितलं तर बरं होईल. त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर बघून ठेवा. त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एवढा नाही इम्पॉर्टंट पण येण्याची शक्यता वाटते, पण फेरोमॅग्नेटिझम हे इम्पॉर्टंट वाटते. तर सॉलिड स्टेटमध्ये एवढंच बघितलं तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक आपण बघतो तो सोल्युशनमध्ये तुम्हाला 9 टाईपचे जे सोल्युशन्स आहेत ना, 9 टाईपचे सोल्युशन्सचा एक जो चार्ट आहे तो पेज नंबर 28वरचा 2.1वाला तो एक करा. त्यानंतर जो काय हेनरीज लॉ आहे तो हेनरीज लॉ एकदम इझी आहे, तो एक करून घ्या. आणि हेनरीज लॉवरचा एक प्रॉब्लेम तो इम्पॉर्टंट वाटतो आहे. परत राऊट्स लॉमध्ये जे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि त्याचं डेरिव्हेशन किंवा त्याचा प्रॉब्लेम हा येण्याची शक्यता वाटते. तुम्हाला एक सांगतो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे 4 आहेत ना, 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पैकी एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा त्याचा प्रॉब्लेम हा येण्याची शक्यता वाटते. आणि 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीपैकी मला थोडंसं वाटतं की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ह्या दोन्हीबद्दल जास्त विचारण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर ऑस्मॉसिस आणि ऑस्मोटिक प्रेशर इम्पॉर्टंट वाटतं आहे. आणि सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजेच रिव्हर्स ऑस्मॉसिस, RO रिव्हर्स ऑस्मॉसिस. आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय आणि त्याच्याबद्दलचे जे काही प्रॉब्लेम आहेत, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आय आणि जो काही अल्फा आहे त्यांचं रिलेशनशिप. आपण तिसऱ्या टॉपिककडे जातो. तिसरा टॉपिक म्हणजे आयनिक इक्विलिब्रिया. तर आयनिक इक्विलिब्रिया टॉपिकमध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन हा पॉईंट करायला पाहिजे तुम्ही. आणि त्याच्याबद्दलचा एक प्रॉब्लेम तो इम्पॉर्टंट आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट जे काय ॲसिड आणि बेस थेरी आहेत 3 सायंटिस्टच्या, ती तिन्ही सायंटिस्टच्या ॲसिड बेस थेरी जे आहेत ना ते व्हेरी इम्पॉर्टंट त्या करून घ्या. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे ऑस्टवर्ड्स डायल्युशन लॉ, तो एक तुम्हाला करावा लागेल. pH आणि pOHचं जे रिलेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ॲसिडिटी म्हणजे काय, बेसिसिटी म्हणजे काय, न्यूट्रलिटी म्हणजे काय, ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि pH आणि pOHचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते प्रॉब्लेम्स महत्त्वाचे आहेत. परत हायड्रोलिसिस ऑफ साल्ट त्याच्यामध्ये Ka आणि Kb यांचं रिलेशन असणारे जे काही इक्वेशन्स आहेत, Ka ग्रेटर असेल आणि Kb लेस असेल तर काय, Ka छोटा असेल, Kb मोठा असेल तर काय, आणि दोन्ही इक्वल असतील तर काय, हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. परत सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला जो बफर आहे, बफर ॲक्शन आणि बफरचे टाईप आणि बफर ॲक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्याबद्दल जे काही pH आहे, pHचे प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट वाटत आहेत.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमन आयन इफेक्ट हा एक इम्पॉर्टंट आहे. कॉमन आयन इफेक्ट तुम्हाला करावा लागेल आणि रिलेशनशिप बिटवीन सॉल्युबिलिटी अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट हे 2 एक पॉईंट करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट टॉपिककडे जातो आपण. चौथा टॉपिक आहे तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्समधले सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री यांच्या 3 डेफिनेशन्स. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी यांचे डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स करावे लागतील. त्यानंतर तुमचे जे काही प्रोसेस आहेत, आयसोथर्मल असेल, आयसोबेरिक असेल, आयसोक्लोरिक प्रोसेस असेल, ह्या 3 प्रोसेस तुम्हाला करायचे आहेत आणि त्याबरोबर तुम्ही डिफरन्स करायचा आहे. कोणता आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिकमधला डिफरन्स आणि स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियसचा डिफरन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर नॉर्मल डब्ल्यू जो आहे, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा व्ही हे इक्वेशन, त्याचं डेरिवेशन आणि प्लस डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पी डेल्टा मायनस 2.303 NRT लॉग टू द बेस 10 V2 upon V1 हे इक्वेशन, ह्या म्हणजेच डब्ल्यू मॅक्सवाले इक्वेशन, हे दोन्हीचे डेरिवेशन्स आणि त्याच्यावरचं प्रॉब्लेम, या दोन्हीपैकी एक काहीतरी येणारच, ते फिक्स आहे. परत साइन कन्व्हेन्शन्स फॉर डब्ल्यू अँड क्यू, ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजेच एनर्जी बाय द एनर्जी येते का जाते, प्लस आहे का मायनस आहे, डब्ल्यू प्लस आहे का मायनस आहे, तर ह्याबद्दलचं एक तुम्ही थोडंसं बघून ठेवा. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्याबरोबर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन आणि डिफरंट प्रोसेससाठी जे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्समधले प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्समधलं इक्वल वेटेज आहे, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त वेटेज मला असं वाटतं की डब्ल्यू मॅक्सचा प्रॉब्लेम असेल तो, आणि दुसरं म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी, म्हणजेच बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी दिली असेल त्याच्यावरून तुम्हाला रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे, तो एक इक्वेशन इम्पॉर्टंट वाटते. त्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन आणि एन्थाल्पी ऑफ फ्युजन ह्या थोडंसं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थर्मोकेमिकल इक्वेशन्स थोडंसं पॉईंट इम्पॉर्टंट आहे. परत बॉन्ड एन्थाल्पी एक करून ठेवा, बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड एन्थाल्पीचा प्रॉब्लेम पेज नंबर 7-9 जो असेल तो. परत एन्ट्रॉपी आणि एन्ट्रॉपीबद्दल जे काही इन्फॉर्मेशन असेल त्याच्याशी रिलेटेड जे पॉईंट असतील ते, आणि हेस लॉ, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, त्याचं स्टेटमेंट आणि गिव्स फ्री एनर्जी, ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आणि स्पॉन्टेनिटी बघून घ्या. स्पॉन्टेनिटी म्हणजेच प्लस असेल तर काय, मायनस असेल तर काय, तर त्याच्याबद्दलचा रिलेटेड डेटा आहे तो थोडंसं तुम्हाला बघून घ्यावं लागेल. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये मोलार कंडक्टिव्हिटी आणि त्याच्यापाशी रिलेटेड जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं लॅम्बडा इज इक्वल्स टू 1000 K/C, तर त्याच्या फॉर्म्युल्यावर एखादा प्रॉब्लेम येण्याची शक्यता वाटते. आणि त्यानंतर कोलार्स लॉ व्हेरी इम्पॉर्टंट आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारा प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये अजून इम्पॉर्टंट तसा थोडासा इम्पॉर्टंट पार्ट असा वाटतो आहे तो जो कंडक्टिव्हिटी सेल आहे, मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी, आणि आपण जो काही कंडक्टिव्हिटी मेजर करून आपण नंतर जो काही सेल कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करतो आहे, म्हणजेच बेकार फॉर्म्युला B = KR फॉर्म्युला, तर तो फॉर्म्युला एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तो फॉर्म्युला आपल्याला प्रॉब्लेमसाठी सुद्धा आपण वापरतो आहे. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधला कॅथोड आणि ॲनोड हे एक 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट एक पार्ट लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅलॉनिक सेल या दोघातला डिफरन्स करून ठेवा. डिफरन्स केला तरी तुमचा फायदा होतो. 3 क्वेश्चन्स तुमचे तिथं क्लिअर होतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाटतं इलेक्ट्रोलायटिक सेल आपले 2 आहेत, जो काय मोल्टन NaCl आणि ॲक्वेस NaCl. त्यापैकी मोल्टन NaCl थोडासा इम्पॉर्टंट वाटतो आहे. आणि त्यानंतर जो काही तुमचे गॅलॉनिक सेल आहे, गॅलॉनिक सेल म्हणजेच व्होल्टिक सेल्स आहेत, तर त्या व्होल्टिक सेल्समध्ये तुमचे जे काय सेल आहे त्यापैकी मला इम्पॉर्टंट असं वाटतं तो म्हणजेच ड्राय सेल, तुमचा लीड ॲक्युम्युलेटर, H2O2 फ्युएल सेल, ह्या 3 पैकी एक येण्याची शक्यता सगळ्यात जास्त वाटते. कारण मागच्या वेळेला जो 25% सिलेबस लेस होता त्याच्यामध्ये हे नव्हतं, त्यामुळे ह्यावर्षी विचारण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत. त्यानंतर तुम्ही जे काय क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स आहेत, म्हणजे क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स म्हणजे पेज नंबर 101 एक फॉर्म्युला आहे, तो डब्ल्यू म्हणजेच मास ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड लिबरेटेड, तो कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजेच प्रॉब्लेम 101 पेज नंबरवर जो प्रॉब्लेम आहे तो इम्पॉर्टंट आहे. तो सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे तो प्रॉब्लेम येण्याची. त्यानंतर तुमचा साल्ट ब्रिज आहे, तर साल्ट ब्रिजबद्दलचे इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर सेल नोटेशन कसं राईट करायचं, त्याच्यामध्ये बघा सेल नोटेशन, डायग्रॅम आणि तुमचं जे काय सेल रिॲक्शन्स, ह्या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट दिली असेल, बाकीच्या दोन्हीबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता यायला पाहिजे. ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण ते प्रॉब्लेमसाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचा नर्स्ट इक्वेशन एक इम्पॉर्टंट आहे. नर्स्ट इक्वेशनचा एक फॉर्म्युला तयार करून ठेवा आणि त्याच्याबद्दलचा जो प्रॉब्लेम आहे तो. आणि त्यानंतर गिव्स एनर्जी आणि सेल पोटेन्शियल यांचं रिलेशन. आणि व्हेरी इम्पॉर्टंट SHE
स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा खूप 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 महत्त्वाचा आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स आणि त्याचे डिफिकल्टीज इम्पॉर्टंट आहेत. पण तुम्हाला मी सांगितलं आणि एक सांगतो, जो ड्राय सेल मी तुम्हाला सांगितला, तो ड्राय सेलला लीक लांचे सेलसुद्धा म्हणतात. तर त्याची डायग्राम किंवा त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाईल. प्रायमरी व्होल्टिक सेल, सेकंडरी व्होल्टिक सेल, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बघा, ड्राय सेल, लीड अक्युम्युलेटर आणि H2O2 फ्युएल सेल हे तिन्हीपैकी एक विचारण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे. आणि त्यानंतर जो त्याचे ॲप्लिकेशन्स असतील आणि त्यातला अनेक महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या त्यात त्याचे ॲप्लिकेशन्स व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे दोन्ही पण तुम्हाला करावे लागतील. त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे, पुढचा टॉपिक आपण बघणार आहे तो म्हणजेच केमिकल कायनेटिक्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन तुम्हाला तो किंवा त्याचा प्रॉब्लेम, त्यानंतर त्या दोन्हीपैकी म्हणजेच रेट लॉ आणि रेट ऑफ रिॲक्शन ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक विचारू शकतील किंवा त्याच्याबद्दलचा जो रिलेटेड असेल तो प्रॉब्लेम. तर त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन, आणि ते ऑर्डर ऑफ रिॲक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. त्यानंतर मोलिक्युलरिटी आणि ऑर्डर ह्या दोन्हीचा जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे असेल कायनेटिक्समधलं ते म्हणजेच तुमचं जर काय फर्स्ट जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि थोडंसं महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे झिरो ऑर्डर रिॲक्शन, त्याची हाफ लाईफ टाईम पिरियड. त्यानंतर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा प्रॉब्लेम व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे पेज नंबर 129वर जो प्रॉब्लेम दिलेत ते त्यातला प्रॉब्लेम जो असेल तो. त्यानंतर तुमचा जो काही एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन एक इम्पॉर्टंट आहे, पोटॅशियल एनर्जी बॅरियर, कॅटलिस्ट कसं काम करतो. तर RNS इक्वेशन एक करून ठेवा, फक्त इक्वेशन करून ठेवा. आणि RNS इक्वेशनमध्ये K1 K2 T1 T2, तर त्याच्याबद्दलचं रिलेशन थोडंसं तुम्हाला करावं लागेल, बघावं लागेल. कायनेटिक्समध्ये मला वाटतं की जो प्रॉब्लेम येईल तो प्रॉब्लेम म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा वरचा प्रॉब्लेम येईल किंवा ऑर्डर कॅल्क्युलेट करण्यासाठीचा प्रॉब्लेम येईल. त्यानंतर ग्रुप 16, 17, 18मध्ये तुम्हाला जी पिरियडिक ट्रेंड्स आहेत, पिरियड ट्रेंड्स म्हणजे कुठले कुठले, तर तुम्हाला ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक रेडियस, आयनोश एन्थॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर बेसिक झालं असेल तर हे याचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील, अदरवाईज तुम्हाला ते जमणार नाही. सगळ्यात जास्त महत्त्वाचा टॉपिक मधला क्वेश्चन वाटतो तो म्हणजेच ॲनोमलस बिहेवियर. ॲनोमलस म्हणजे तुमचा जो एलिमेंट आहे तो बाकीच्या एलिमेंटपेक्षा कसा वेगळा आहे, तर तो तुम्ही ते मेन्शन करताय, तो एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही रिॲक्शन्समध्ये जास्त काय जाऊ नका, कारण या टॉपिकच्या वेटेच्या मानाने त्या रिॲक्शन्सवर तुम्ही जास्त फोकस करू नका. आधी अभ्यास केला असेल तरच फोकस करा, आता 11th आवरला काहीच बघू नका. त्यानंतर रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फरमधला एक डिफरन्स बघून ठेवा, ॲलोट्रॉपी एक बघून ठेवा. त्यानंतर पुढचा बाकीच्या रिॲक्शन्समध्ये कुठंच जाऊ नका, ओझोनचं स्ट्रक्चर थोडंसं बघा. आणि सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट जे असेल ते म्हणजेच सल्फ्युरिक ॲसिडची प्रिपरेशनची जी काय कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे ती व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी माझी एक व्हिडिओ आहे ती बघून घ्या, ती येण्याची शक्यता सगळ्यात जास्त वाटते. त्यानंतर इंट्राहॅलोजन कंपाऊंडबद्दल एक क्वेश्चन हमखास येणार. इंट्राहॅलोजन कंपाऊंड म्हणजेच X वाले, X3 वाले. त्यानंतर या टॉपिकमधला अनेक पार्ट तुम्ही करून ठेवायचा, तो म्हणजेच तुमचा जे इनर्ट गॅसेस आहेत, लास्ट 18 नंबरचा कॉलम आहे ना, त्याच्याबद्दलचा एक क्वेश्चन असेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की युजेस जे आहेत ना, तर लास्ट पेजवर म्हणजे 162 पेजवर जे युजेस दिले आहेत ते युजेस इम्पॉर्टंट वाटतात. त्यानंतर आपण पुढचा टॉपिकला जाऊया ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये. तर त्याच्यामध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला 21 to 30 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांची नावं आणि त्यांचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येक सिरीजचंही माहिती पाहिजे. तर त्याचे ट्रेंड्स माहीत पाहिजेत, आयनिक रेडियस, मेटॅलिक कॅरेक्टर, आयनोश एन्थॅल्पी, हे यायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे, तर त्याच्यामधला जो म्यू कॅल्क्युलेट करायचा जो फॉर्म्युला आहे √n+2, तर ते तुम्हाला त्याचाही प्रॉब्लेम येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. परत कलर का ऑब्झर्व होतो याचे एक रिझन्स आहेत, तर ते कलर का ऑब्झर्व होतं त्याच्याबद्दलचे जे इन्फॉर्मेशन आहे 173वर एक क्वेश्चन आहे बघा, द कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल आयन रिलेटेड टू, हे 4 पॉईंट तेवढे करा. पेज नंबर 173 त्याच्या पेजवरचा जो वरचा पॉईंट आहे तो. त्यानंतर इंटरस्टिशियल कंपाऊंड म्हणजे काय आणि त्याच्याबद्दलचे जे काही पॉईंट्स आहेत ते, फेरस अँड नॉन फेरस कंपाऊंड्स, युजेस ऑफ अलॉय हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तसं KMnO4चं प्रिपरेशन एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाकीचं काय करण्यात काय जास्त वेळ घालू नका. त्यानंतर मेटलर्जिकलमध्ये मेटलर्जीचे टाईप्स आहेत ना, पायरो, हायड्रॉन, इलेक्ट्रो, हे 3 टाईप व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीचं जे काय आयर्नचे प्रिपरेशन वाटते तुम्हाला, आयर्न जे आपण प्रिपेअर करतो तर ते थोडंसं इम्पॉर्टंट वाटते, त्याच्यामध्ये एवढं काय जास्त वेळ घालू नका. परत त्याच्यामध्ये तुम्ही इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजेच F ब्लॉक एलिमेंट्समधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्ही काय करा माहिती आहे का, लॅन्थॅनर कॉन्ट्रॅक्शन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लॅन्थॅनर कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय होतं, तर जे काही एलिमेंट्सचे ॲटम्स आहेत तर त्या ॲटमची साईज कमी होत जाते, तर ते का कमी होतं याच्याबद्दलचा एक क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट बऱ्यापैकी विचारला जातो, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट, आणि याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन्स करून जावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड यामधला डिफरन्स
आणि त्याच्या सिमिलरिटीज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, ते तुम्हाला करून जावंच लागेल. आणि त्याच्यामध्ये पोस्ट लॅन्थेनाइड एलिमेंट्स एक थोडंसं बघून जावा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जो काही टाईप्स ऑफ लिगँड्स आहेत, तर ते टाईप्स ऑफ लिगँड 6 टाईपचे लिगँड आहेत. त्यापैकी 6 नंबरचा जो ELT आहे तो ELT खूप महत्त्वाचा वाटतोय. आणि ॲम्बिडेंटेड लिगँड. त्यानंतर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्नर्स थेरीचे पॉस्टुलेट्स जे आहेत ना ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि एक क्वेश्चन तुमचा जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत ना त्या कंपाऊंडचा एक नॉमेनक्लेचरबद्दल एक क्वेश्चन हमखास येणार. त्यानंतर EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हे तुम्हाला करून जावं लागेल. तुम्ही आयसोमेरिझममध्ये जास्त जाऊ नका. परत सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जो काय VBT आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, त्याचे अझम्पशन्स म्हणजे फीचर्स आणि त्याचे जे 4 कंपाऊंड्स आहेत, 4 एक्झाम्पल फीचर्स किंवा 4 एक्झाम्पलपैकी एक त्याच्यावर एक क्वेश्चन क्रिएट होणारच. त्यानंतर तुमचा जो काय CFT आहे क्रिस्टल फील्ड थेरी, तर क्रिस्टल फील्ड थेरीचे जो काही ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स ना त्याच्याबद्दलचे थोडंसं इम्पॉर्टंट वाटतंय, तर ते करून जावं. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो ॲप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यानंतर पुढचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला गेलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये मी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट देणार नाही, कारण ह्याच्यामध्ये प्रिडिक्शन करू शकत नाही काय येऊ शकतं. पण त्याच्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, SN2 आणि SN1 यांचा डिफरन्स हा करावाच लागेल. त्यानंतर ते का करायचं म्हणतो मी, जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं असेल आणि ती रिॲक्शन्स समजा एखादा मॉलिक्यूल दिला त्याचा हायड्रोलिसिस करायचा आहे, तर ती SN1 आहे का SN2 आहे हे समजायला पाहिजे. आणि त्याचा मेकॅनिझम हा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. SN1 आणि SN2 या रिॲक्शनचं मेकॅनिझम तुम्हाला मेकॅनिझम म्हणून डायरेक्ट विचारलं जाणार नाही. एक क्वेश्चन दिला जाईल, त्या क्वेश्चनमध्ये एक मॉलिक्यूल दिला जाईल आणि त्या मॉलिक्यूलचा हायड्रोलिसिस करायचा आहे, तर तो मॉलिक्यूल प्रायमरी आहे का टर्शियर हे ओळखता आलं पाहिजे. मग त्याच्यावरून कळतं तुम्हाला सेकंडरी आहे का प्रायमरी आहे, त्याच्यावरून तुम्ही त्याचं मेकॅनिझम लिहावं लागेल. त्यानंतर सँडमेरिस रिॲक्शन एक करा. त्याच्यामध्ये मी बाकीचं काही इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही जे केलं असेल तेवढंच करून जावा. पण SN1 SN2 अजिबात मिस करू नका. त्यानंतर त्यांचं मेकॅनिझम हे तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो तुम्ही जर अभ्यास केला असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, तर त्याच्यामध्ये जे काय क्लोरोबेन्झिनच्या रिॲक्शन्स आहेत ना, त्या क्लोरोबेन्झिनच्या रिॲक्शन्स ज्या 5 तुम्ही जर केल्या असेल, नायट्रेशन, सल्फोनेशन, अल्कायलेशन, असायलेशन आणि हॅलोजिनेशन, ह्या 5 रिॲक्शन्स बऱ्यापैकी पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला वापरता येणार आहे, त्यामुळे त्या एक करून ठेवा. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडलक्राफ्ट असायलेशन हा एक पार्ट इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मला वाटतं की युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉली हॅलोजन कंपाऊंड्स, तर त्यापैकी येण्याची शक्यता जास्त वाटते. आणि त्यातल्या सगळ्यात जास्त DDT हे येण्याची चान्सेस सगळ्यात जास्त वाटत आहेत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे, त्यानंतर पुढच्या टॉपिकमध्ये आपण गेलं तर त्याच्यामध्ये मी काही जास्त इम्पॉर्टंट सांगणार नाही आहे. त्याचे टाईप्स असतील किंवा त्याच्यामध्ये इक्वल वेटेज आहे सगळ्यांना, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं स्पेसिफाय मी करू शकत नाही की हे येईलच असं काय जास्त प्रिडिक्शन मी नाही लावणार आत्ता. तर त्यापैकी थोडंसं हिस्टोरिफिकेशन एक बघून घ्या. प्रिपरेशन असेल, केमिकल प्रॉपर्टीज असतील तर ते थोडंसं करून घ्या. त्यांची युजेस थोडंसं बघून घ्या आणि इथरचे युजेस जरा थोडंसं बघून घ्या. अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये त्यांचे टाईप्स असतील, त्यांचं क्लासिफिकेशन असेल तर ते थोडंसं बघा. त्यानंतर त्यांचं नॉमेनक्लेचर तुम्हाला बघावं लागेल. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कसं आहे तर त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. ओझोनोलिसिस असेल. त्यानंतर ह्या टॉपिकमधला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट वाटतो तो म्हणजेच ग्रीनार्ड रिएजंट म्हणजे काय माहीत असायला पाहिजे. तर त्याच्या ज्या अनेक ज्या टेस्ट आहेत बघा, पेज नंबर 2, 6, 7 ज्या टेस्ट आहेत ना, तर शिफ्ट टेस्ट असेल, टॉलरन्स टेस्ट असेल किंवा फिलिंग्स टेस्ट असेल तर ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा पार्ट तो जो आहे तो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन. तुम्ही जर इलेक्ट्रोफिलिक केलं असेल तर न्यूक्लियोफिलिक पण कळतं. हाफमन रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट अल्डॉल कंडेन्सेशन, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन, कॅनिझारो आणि क्रॉस कॅन्झारो हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे करायलाच पाहिजे आणि तुम्ही करायचं आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन तुम्हाला बेसिक कसं आहे तर त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणता, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणता, त्याचा रिॲक्टिव्हिटीवर कसा इफेक्ट पडतो, तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्यानंतर पुढच्या टॉपिकमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये ते गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे ना, ते थोडंसं बघावं लागेल. त्यामध्ये अमाइन्स हा छोटा टॉपिक आहे. अमाइन्सचे टाईप करून ठेवा, क्लासिफिकेशन बघून घ्या, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघून घ्या आणि त्याचं नॉमेनक्लेचर थोडंफार बघून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की जो काही 293 पेज आहे त्याच्यावरचं एक चार्ट आहे. सँडमेरिस रिॲक्शन, गॅटरमन रिॲक्शन, आयोडोरिन किंवा माइल्ड रिडक्शन, फिनॉल फॉर्मेशन हे थोडंसं बघून घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो पार्ट तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतो त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जास्त प्रिडिक्शन करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं सल्फोनेशन, नायट्रेशन, अल्कायलेशन आणि फ्रिडलक्राफ्ट असायलेशन
आणि हॅलोजिनेशन ह्या गोष्टी करून ठेवा. का करून ठेवा तर सगळीकडे कॉमन आहेत, त्या तुम्हाला परत सारख्या त्या येण्याची शक्यता आहे. बायोमॉलिक्युल्समध्ये तुम्हाला मला सगळ्यात जास्त वाटतं की ग्लुकोजवर एक क्वेश्चन क्रिएट होणार. ग्लुकोजमध्ये जो काही प्रिपरेशन असेल ग्लुकोजचं आणि त्याच्यामध्ये जे काही कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन एक करून ठेवा, ते इम्पॉर्टंट वाटते. परत जे लिंकेज आहे त्यांच्यामध्ये ते लिंकेजचा टाईप कुठले ते जरा थोडंसं बघून घेतलं तर बरं होईल. परत त्याच्यामध्ये काय मी जास्त सांगू शकत नाही, पण अमायनो ॲसिड्सचा थोडा पार्ट बघून घेऊ शकताय जसा आधी अभ्यास झाला असेल तसा. त्यानंतर बाकीचा याच्यामध्ये मी काय जास्त सांगत नाही आहे. थोडंसं DNA बद्दल पण बघून घ्या. त्यानंतर पॉलिमर केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामधलं जे काही क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन यांची सगळ्यात जास्त शक्यता आहे. 5 टाईपचे क्लासिफिकेशन्स आहेत, तर ते क्लासिफिकेशन एकदम इझी आहे, ते करून टाका. सहज होण्यासारखा टॉपिक आहे. आणि त्याचे जे रिॲक्शन्स आहेत ना, तर त्या रिॲक्शन्सपैकी सगळ्यात जास्त मला रिॲक्शन येईल असं वाटतं ते म्हणजेच तुमचं जे काय बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत ना, तर बायोडिग्रेडेबल पॉलिमरपैकी जे 2 रिॲक्शन्स तुम्हाला दिल्या त्या 2 रिॲक्शन बायोडिग्रेडेबल बद्दलच्या करायच्या. परत बाकीच्या आहे पॉलिइथिन आहे, टेफ्लॉन आहे, लो डेन्सिटी पॉलिमर आणि हाय डेन्सिटी पॉलिमर, पॉलिॲक्रिलोनायट्राइल. तर हे इक्वल वेटेज आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वल्कनायझेशन ऑफ रबर, बोना एस आणि बोना एन रबर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तर ते करायलाच पाहिजे. तुम्हाला मी बायोडिग्रेडेबल पॉलिमरबद्दल बोललो, PHBV आणि नायलॉन 2 नायलॉन 6 हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि पेज नंबर 336वरचा जो काय चार्ट आहे तो एक लास्ट पेजवर आहे त्या टॉपिकच्या, तर तो एक करून गेला तर फायद्याचं होईल. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजेच ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जे काय प्रिन्सिपल्स आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे, ते 12 प्रिन्सिपल्स हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच ॲटम इकॉनॉमी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही नॅनो केमिस्ट्रीवर एक क्वेश्चन असणार आहे तुम्हाला, व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी किंवा नॅनो मटेरियल, व्हॉट इज नॅनो मटेरियलवर एक क्वेश्चन असण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे, व्हॉट इज नॅनो मटेरियल. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सिंथेसिस थोडंफार इम्पॉर्टंट आहे. परत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ नॅनो मटेरियल, हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तर मी थोडंसं प्रयत्न केला आहे की तुम्हाला थोडासा फोकस करावं या पॉईंटवर तुम्ही. तर या पॉईंटपैकी जास्तीत जास्त क्वेश्चन येण्याची अपेक्षा आहे. मला असं वाटतं या सगळ्या क्वेश्चन्स येण्याची शक्यता वाटते. आता कोणी प्रिडिक्शन करू शकत नाही की कोणते क्वेश्चन्स येतील, पण इम्पॉर्टंट वाटते ते गोष्टी मी सांगायचा प्रयत्न केला आहे. तरी तुम्ही बाकीचा पण अभ्यास जो केला असेल तर तो अभ्यास पण क्लिअर करा आणि ह्याच्यावर थोडंसं जरा एक्स्ट्रा लक्ष दिलं तर बरं होईल. सगळ्यांना उद्याच्या एक्झामसाठी शुभेच्छा आणि खूप एकदम शांतपणे आणि एकदम संयमितपणे पेपर लिहा आणि प्रॉब्लेम सोडवत असताना जरा क्रॉस व्हेरीफाय करा आणि सगळे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स अटेंड करण्याचा प्रयत्न करा. सगळे क्वेश्चन्स ॲटलिस्ट येत नसेल तर नंबर तरी ॲटलिस्ट पेपरमध्ये लिहून या. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वेळ कमी पडणार आहे जर अभ्यास केला असेल तर. तो टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहेत ते ओळखा आणि त्याच्याबद्दलचं जे काही टाईम कसं मॅनेज करता येईल त्याच्याबद्दल जर थोडासा भान ठेवा. टाईम किती आहे, नॉर्मल वॉच घेऊन जावा. डिजिटल क्लॉक चालणार नाही, डिजिटल वॉच चालणार नाही, नॉर्मल वॉच असावी आणि टाईम कंटिन्युअसली तुम्ही टाईम बघत राहायला पाहिजे. आणि पेपर ओळीनं लिहिला तर बरं होईल. आदलेमध्ये क्वेश्चन्स लिहायचा प्रयत्न करू नका. नाही जरी आदलेमध्ये क्वेश्चन्स लिहिले तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं उद्याचा पेपर एकदम शांतपणे निवांतपणे लिहा, टाईम मॅनेज करा आणि सगळ्यांना उद्याच्या एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा आणि खूप चांगला पेपर जाणार आहे असंच मनाला सांगा आणि उद्याच्या पेपरसाठी तुम्ही सामोरं जा. धन्यवाद.